स्टार्ट. ओके. ओके. तुम्हाला आता 365 किंवा Microsoft 365 पर्यंत माहीत झालेलं आहे आम्हाकडून, बरोबर? की हा प्लॅटफॉर्म काय आहे? प्लॅटफॉर्ममध्ये काय आहे? तर मी पण तुम्हाला एक थोडंसं 5 मिनिटं बॅकग्राऊंड सांगतो, की आपण क्लाउड बेस्ड टेक्नॉलॉजी शिकतोय. जिचं नाव आहे Microsoft. ओके. तर त्याचा बेस आहे Azure. आणि त्यामध्ये अजून आहे Office 365. तर Office 365 म्हणजे काय? एक सेट ऑफ किंवा देअर इस अ प्लॅटफॉर्म, सिंगल प्लॅटफॉर्म, देअर इस अ मल्टिपल टूल्स. म्हणजे Office 365 एक सिंगल प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये हे मल्टिपल टूल्स आहे लाइक Outlook, OneDrive, Word, Excel, PowerPoint, Note, ब्ला ब्ला. त्यामध्ये आपण SharePoint शिकलो आतापर्यंत. ओके. आणि त्यानंतर आपण शिकणार आहे आता पॉवर ऑटोमॅट आणि पॉवर ऑटोमॅट झाल्यानंतर शिकणार आहे पॉवर ॲप्स. तर SharePointचा मीनिंग तुम्हाला कळालेला आहे आतापर्यंत, की कंटेंट म्हणजे डेटा स्टोअरसाठी किंवा एखादी सेंट्रलाइज वेबसाईट फॉर ऑल एम्प्लॉयी किंवा एखादी पर्टिक्युलर डिपार्टमेंट असेल त्याच्या लोकांसाठी. ओके. तर त्याचे हे मल्टिपल युजेस आहेत SharePointचे. तर नेक्स्ट पॉइंट असतो पॉवर ऑटोमॅट. तर पॉवर ऑटोमॅट म्हणजे काय? ऑटोमेशन. ओके. त्याचा मीनिंग आहे पॉवर ऑटोमेशन. तर त्याच्या नावामध्येच आहे ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे काय, की विथआऊट एनी ह्युमन म्हणजे विथआऊट एनी मॅन्युअल वर्क यू कॅन डू ऑटोमेशन. सपोज त्याचं मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल सांगतो, पण त्याला पहिलं आपण जायचं कसं, ते चेक कसं करायचं? तर तुम्ही ॲप लॉन्चर आहे 9 डॉटला, त्याला क्लिक करून पण पॉवर ऑटोमॅटला क्लिक करू शकतात. त्याचं होम पेज, लँडिंग पेज म्हणू शकतो आपण. ते ओपन होतं. हे त्याचं होम पेज आहे पॉवर ऑटोमॅटचं. अदरवाईज तुम्ही URLमध्ये बघू शकता. काय नाव आहे तिथं? make.powerautomate.com. तुम्ही ते पण टाइप करू शकता. ओके. त्याचे 2 वे आहे, की तुम्ही ॲप लॉन्चरवरून पॉवर ऑटोमॅटला जाऊ शकतात किंवा तुम्ही टाइप करू शकतात, की make.powerautomate.com. त्याचं होम पेजला आपण रिडायरेक्ट होणार. ओके. तर होम पेजला रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल, की लेफ्ट नेव्हिगेशनला होम, क्रिएट, टेम्पलेट, लर्न, Microsoft फ्लो, अप्रूव्हल, सोल्युशन हे नेव्हिगेशन दिलेलं आहे आणि लेफ्टला त्याचं नाव दिलंय पॉवर ऑटोमॅट. राइट साइडला एन्व्हायर्नमेंट आहे. पॉवर ऑटोमॅट सेटिंग आहे, डिस्प्ले नेम आहे. ओके. त्याच्यानंतर एक आता त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे को-पायलट. ओके. त्यामध्ये तुम्ही बेसिक फ्लो इथं टाइप करून जनरेट करू शकतात किंवा त्याची एक लर्निंगसाठी त्यांनी एक काही पाथ दिलेलं आहे. तर ते तुम्ही करू शकतात. हे त्याचं एक लँडिंग पेज आहे आणि त्याचं एक होम पेज आहे. तर त्यात हे झालं पॉवर ऑटोमॅटचं लँडिंग पेज, होम पेज. आपण परत त्याच्यावरती डिस्कस करू. पण तुम्हाला एक रिअल टाईम एक्झाम्पल सांगतो. कोणाची वेबसाईट वगैरे आहे का कोणाला लिस्ट लायब्ररी केलेली? मला चॅट बॉक्समध्ये टाकता का? एखादी एम्प्लॉय मास्टर वगैरे कोणी बनवलेली? कोणी बनवलेली एम्प्लॉय मास्टर लिस्ट मला सांगा. साइट कोणती आहे? बनवली तर आहे एक सर. हं. तुम्हाला शेअर साइट करतो. ठीक आहे. तर चॅट बॉक्समध्ये टाक, नाहीतर मला साइटचं नाव सांग काय आहे? एम्प्लॉयी म्हणून आहे एक बनवलेली. नाही, वेबसाईट कुठली अगोदर तिथे रिडायरेक्ट करायला आपण? 2 मिनिट तुम्हाला एम्प्लॉय लिंक नावाचीच का? पाठवतो. ठीक आहे, ठीक आहे. लेट मी सी.
ऍक्सेस द्या मला. आर यू नो मगाशी हाऊ टू प्रोव्हाइड ऍक्सेस? हो. गुड. ऍड मेंबर. सर ते तुमचं नाव काय तिकडे टाकू? पंकज पवार. पंकज पवार. ओके. केलं सर ऍड. ते जरा इंटरफेस थोडंसं पुअर आहे, पण बाकीचे वेबसाईट्स म्हणजे बाकीचे याच्यातले आतले पेजेस छान केलेत मी जरा. ट्राय करत होतो मी नवीन. ठीक. ओके. कोणती लिस्ट आहे? एम्प्लॉई मास्टर ती मेन एम्प्लॉई. फाईल आणि एम्प्लॉई टाईप त्याच्यात वेगळे बनवलेत मी. त्याच्यात हे ठीक आहे. दोनच टाकलेत मी. ठीक आहे. आपण एम्प्लॉय मास्टर ही एक्झाम्पल म्हणून बघू. आता ही बघा, ही नकुलने एक लिस्ट बनवलेली आहे एम्प्लॉय मास्टर. तर त्याच्यामध्ये त्याने कॉलम बनवले एम्प्लॉय नेम, एम्प्लॉय आयडी, ईमेल्स, फोन नंबर, डिपार्टमेंट, जॉब टायटल, लोकेशन, नंतर ग्रेड, वर्किंग, स्किल्स, डेट. ओके, हे कॉलम बनवलेले. त्याच्यामध्ये ऑटोमेशन म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर ही लिस्ट नकुलने शेअर केली तुम्हाला सगळ्यांना, तर तुम्ही इथे येऊन न्यू आयटम क्रिएट करणार, बरोबर? पण कोणी याच्यामध्ये सपोज आयटम क्रिएट केला, कोणी डिलीट केला, कोणी एडिट केला, तर नकुलला काहीतरी कळलं पाहिजे, की कोणत्या मोमेंटला कोणी काय ऍक्शन घेतली. तर त्याच्यासाठी तो पॉवर ऑटोमेटचा फ्लो लिहिणार, की एनीवन कॅन कम्स अँड रेज अ रिक्वेस्ट और डिलीट रिक्वेस्ट और एडिट रिक्वेस्ट. सो नकुल कॅन गेट ईमेल्स. ओके. तर हा मोमेंट कोणता झाला, की कोणत्याही मोमेंटला कोणी येणार ना ॲट एनी टाईम, ॲट एनी मोमेंट. तर एनीवन कॅन रिक्वेस्ट, सो नकुल कॅन गेट ईमेल. सो दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ पॉवर ऑटोमॅट. सपोज तुम्हाला मी तो बनवून दाखवतोय. जसं की तुम्हाला म्हटलं मी बघा होम क्रिएट द्यालो आपण. एक आपण लिहू ऑटोमॅट फ्लो. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय, नंतर तुम्हाला मी याचे सगळे टाइप्स वगैरे सगळं सांगणार. ओके, आता बघा ही नकुलची साईट आहे. ही एम्प्लॉय मास्टर लिस्ट आहे. ओके. तर हा एकदम सिंपल फ्लो बनवलाय मी तुम्हाला एक एक्झाम्पल समजण्यासाठी, की कोणी एम्प्लॉय मास्टर लिस्टला आलं, कोणी आयटम क्रिएट केला. ओके. क्रिएट केल्यानंतर ईमेल जाणार कुणाला? नकुलला आणि पंकजला. की कोणीतरी न्यू आयटम क्रिएट केलेला आहे. एक्झाम्पल तुम्हाला देतो डेमो.
ओके. ह्याच्यामध्ये न्यू एम्प्लॉयीची एंट्री टाकली. कोणी टाकली? पंकजने. ओके. किंवा इन फ्युचर कोणी टाकली? हर्षदने टाकली, सुरेशने टाकली, ओके, रेवती, प्रतिभा, व्हॉटएव्हर कोणीही एंट्री टाकली. तर आपण आता मागे आता फ्लो लिहिला गेलेला आहे. त्याला ऑटोमॅटिकचा फ्लो, की याच्यामध्ये कोणीही एंट्री टाकली तरी ईमेल जाणार नकुल आणि पंकजला. पुन्हा दाखवतो. आता नकुलला पण मेल आलेला असेल आणि मला पण मेल आलेला असेल. नकुल तू चेक केला का? चेक करतोय सर. ओके. बघा मला ईमेल आलेला आहे आणि बघा 2 मध्ये मला दिसतंय नकुल पाटील, पंकज पवार आणि आपलं एक सब्जेक्ट न्यू आयटम क्रिएटेड आणि बॉडीमध्ये पण न्यू आयटम क्रिएटेड. तर तुम्हाला समजलं असेल, की ऑटोमेट म्हणजे काय, की आपण एखादं ऑटोमेशन असं सेट करायचं, की अ, व्हॉटएव्हर कुठलाही काय एखादी मॅटर असेल, तर त्या मॅटरला आपल्याला विथआऊट ह्युमन इंटर न न करता आपल्याला ऑटोमॅटिकली त्या गोष्टी गेट झाल्या पाहिजे. जसं की एक्झाम्पल तुम्हाला दिलं मी, की इथं बघा मी फक्त एंट्री क्रिएट केली, तर मला ईमेल आला. तर धिस इज अ एक्झाम्पल ऑफ पॉवर ऑटोमॅट. ओके. तर पॉवर ऑटोमॅटमध्ये अ, जर गेलं तर पॉवर ऑटोमॅटमध्ये असतात 3 प्रकार. फर्स्ट वन इज क्लाउड फ्लो, सेकंड वन इज डेस्कटॉप फ्लो, आणि आता नंतर बाकी गोष्टी पण इंट्रोड्यूस केलेल्या आहे Microsoftने, जसं की एआय बिल्डर वगैरे. तर आपण मेनली फोकस करणार आहोत क्लाउड फ्लो. कारण की आपण काय शिकतोय पॉवर ऑटोमॅट, क्लाउड फ्लो आणि क्लाउड टेक्नॉलॉजी Microsoft पॉवर ऑटोमॅट. तर क्लाउड फ्लोमध्ये येतात 3 टाइप्स. वन इज ऑटोमेटेड क्लाउड फ्लो, सेकंड इज इन्स्टंट क्लाउड फ्लो एंड थर्ड वन इज शेड्यूल्ड क्लाउड फ्लो. ओके. त्याच्यात नावामध्येच तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल, की ऑटोमेटेड फ्लो इन द सेन्स आता आपण एक रिक्वेस्ट रेज केली, तर त्याला कोणता टाईम आहे का? किंवा त्याला कुठली काही बाउंडरीज आहे का? नाही ना. ज्या मोमेंटला कोणी आलं, रिक्वेस्ट रेज केली, त्या मोमेंटला फ्लो ट्रिगर झाला. करेक्ट? तर तर त्याला म्हणतो आपण ऑटोमेटेड क्लाउड फ्लो. सेकंड फ्लोचा टाइप आहे इन्स्टंट क्लाउड फ्लो. इन्स्टन्स म्हणजे याला आपण ज्या मोमेंटला आपण रिक्वेस्ट रेज केली किंवा एखादी स्पेसिफिक टाईम आहे, असं काही बाउंडरी न करता आपण मॅन्युअली फ्लो ट्रिगर केला, ओके. आणि तो फ्लो रन झाला. तर त्याला म्हणतात इन्स्टंट क्लाउड फ्लो. ओके. अँड थर्ड वन इज शेड्यूल्ड क्लाउड फ्लो. शेड्यूल्ड क्लाउड फ्लोचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, तर ही लिस्ट आहे. तर याच्या लिस्टमध्ये कोणीही लोकं येणार, एंट्री ॲड करणार, अपडेट करणार, डिलीट करणार. ओके. बट मला एव्हरी मॉर्निंग 10 ला मला अपडेट हवी आहे, की ह्या लिस्टमध्ये किती एंट्री आहे आणि त्या एंट्रीचा डेटा हवा. किती वाजता? मला मॉर्निंग 10 ला. तर मी फ्लो माझा असा सेट करणार, की मला सकाळी 10 ला एव्हरी डे रिकरन्स म्हणतो आपण त्याला. तर मला 10 वाजता मेल आला पाहिजे. त्या मेलमध्ये मला हे सगळे रेकॉर्ड्स आले पाहिजे. म्हणजे तो एखाद्या स्पेसिफिक इव्हेंटला आपण ट्रिगर करतोय ना. स्पेसिफिक टाईमला. त्याला म्हणतो रिकरन्स टाइप म्हणजे डेली 10 ला. तर तो येतो आपला आपण त्याला ऑलरेडी शेड्यूल करून ठेवलेला आहे, की मला ह्या टायमिंगलाच तो फ्लो ट्रिगर झाला पाहिजे. म्हणून त्याचं नाव आहे शेड्यूल क्लाउड फ्लो. ओके. तर आपण क्लाउड फ्लो शिकणार आहे मेनली. आणि तुम्हाला म्हटलं होतं मी नंतर एक डेस्कटॉप फ्लो आहे. ओके. नंतर दुसरे असतात बिझनेस प्रोसेस फ्लो. त्या बिझनेस प्रोसेस फ्लोमध्ये बाकी एआय हब बिल्डर म्हणून आहे, काही प्रोसेस मायनिंग म्हणून आहे. तर हे जनरली काही जास्त यूज केलं जात नाही. आपला मेन अजेंडा आणि मोटिव्ह असणार पॉवर ऑटोमॅटच्या क्लाउड फ्लोवरती. ज्याचे की 3 टाइप आहे. मी एकदा परत तुम्हाला रिमाइंडर करून देतो, की ऑटोमेटेड क्लाउड फ्लो, इन्स्टंट क्लाउड फ्लो एंड शेड्यूल्ड क्लाउड फ्लो. ओके. तर बघा आता आपण जो फ्लो क्रिएट केलेला आहे, तो जर आपल्याला बघायचा असेल, तर आपण माय फ्लोमध्ये बघतो. आपल्याला फ्लो क्रिएट करायचा असेल, तर आपण क्रिएटला क्लिक करतो
आणि आपल्याला काही नवीन गोष्टी बघायच्या असेल तर आपण होमला क्लिक करतो. जसं की आता आपण एक फ्लो बनवलेला आहे तर मी माय फ्लोला गेलो. तर मी एक फ्लो बनवला आहे. तर फ्लोचं नाव आहे एम्प्लॉय ईमेल्स. करेक्ट? आणि त्याचं लास्ट मॉडिफिकेशन पण मला कळतंय. 6 मिनिट एगो आणि त्याचा टाइप पण आहे ऑटोमेटेड फ्लो. आपण 3 टाइप बघितले किंवा अजून बघणार आहे पुढे, की ऑटोमेटेड फ्लो, मॅन्युअली ट्रिगर फ्लो आणि शेड्यूल फ्लो. तर त्याचा टाइप पण दिलेला आहे इथं. ओके. तर तुम्ही बघू शकतात, की आपण आज काय करणार फक्त एक यूआय इंट्रोडक्शन करणार आहे, की पॉवर ऑटोमेटमध्ये कुठे काय गोष्टी दिसतात. जसे की आता मी फ्लो बघितलाय. माय फ्लोमध्ये मला क्लाउड फ्लोमध्ये माझा एक फ्लो दिसतोय. आता मला नवीन क्रिएट करायचं आहे इथं. तर मी क्रिएटला जाऊन पण क्रिएट करू शकतो किंवा इथं तुम्ही टॉपला बघू शकतात बघा. न्यू फ्लो म्हणून दिसतोय मला. न्यूला क्लिक केलं मी. तर इथं मला आपल्याला कुठला करायचा आहे फ्लो क्रिएट? ऑटोमेटेड क्लाउड फ्लो असेल तर याला क्लिक करायचं. इन्स्टंट क्लाउड फ्लो असेल तर याला आणि शेड्यूल क्लाउड फ्लो असेल तर याला. हे 3 टाइपला. म्हणजे तुम्ही फ्लो तयार करायचा असेल तर तुम्ही 2 वेज आहे. माय फ्लोमध्ये जाऊन न्यू फ्लोला क्लिक करायचं. अदरवाईज क्रिएटला क्लिक करायचं आणि इथं पण तुम्हाला दिसतात. ऑटोमेटेड क्लाउड फ्लो, इन्स्टंट फ्लो आणि शेड्यूल फ्लो. ओके. गॉट इट? इथपर्यंत अपडेट सगळे? हो सर. हो, गुड. तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला स्क्रॅच पासून जर फ्लो तयार करायचा असेल तर तुम्हाला मी सांगितलं की इथे जाऊन क्लिक करायचं. बट Microsoft कॅन प्रोव्हाईड सम टेम्पलेट्स. सो यू कॅन सी इन द क्रिएट सेक्शन जस्ट बिलो स्टार्ट फ्रॉम टेम्पलेट्स. कारण की Microsoft याची ॲडव्हर्टाइज कशी करतं, की नॉन टेक्निकल लोकं पण फ्लो तयार करू शकतात. असं ते ॲडव्हर्टाइज करतात. पण ते पॉसिबल नाही. त्याला टेक्निकल नॉलेज लागतं. पण त्यांनी काही टेम्पलेट्स पण दिलेले आहे आपल्याला. तर तुम्ही टेम्पलेट बघू शकतात. हे टॉपिक्समध्ये, रिमोट वर्क, ईमेल्स, नोटिफिकेशन हे टाइप आहे त्याचे अप्रूव्हल. जसं की ईमेल्समध्ये बघितलं मी. तर त्याने टेम्पलेट कसे दिलेले आहे? सेव्ह outlook.com ईमेल्स अटॅचमेंट टू OneDrive. म्हणजे कोणी Outlookला कोणी तुम्हाला ईमेल्स केले, तर तुम्हाला त्यामध्ये जर अटॅचमेंट असेल, तर ती माझ्या OneDriveला ॲड झाली पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आता मी कसं फ्लो बनवताना मी केलं ना, की आयटम इस क्रिएटेड म्हटलं. नंतर सेंड एन ईमेल पाठवला, त्यात नाव टाकलं मी. ॲक्शन मी स्वतःहून बनवलंय, स्वतःहून ॲड केलं ना. तर इथं काही डोकं लावायचं काम नाही. त्याला क्लिक केल्यानंतर तो फक्त तुमचा ईमेल आयडी विचारणार आणि कुठल्या OneDriveला करायचं. आणि आता तुम्हाला ते काउंट पण सांगतो, किती लोकांनी आतापर्यंत यूज केलेला हा काउंट. असे भरपूर टेम्पलेट्स त्यांनी दिलेले आहे. तुम्ही बघू शकता. नंतर ऑल टेम्पलेटला क्लिक केल्यानंतर त्याचं एक एनलार्ज व्ह्यू विथ डिटेल्स. ऑल टेम्पलेट टॉपिक्स, शेअर्ड विथ मी, रिमोट वर्क अप्रूव्हल, बटन, व्हिडिओ हे सगळे टेम्पलेट आहे. तुम्ही हे पण टेम्पलेट तुम्ही एक्सप्लोर करू शकता. ओके. बॅक टू फर्स्ट टॉपिक. ओके. तर तर पॉवर ऑटोमेटमध्ये नाही का जसं आता तुम्ही SharePoint शिकलात बरोबर? तर तसं तुम्ही पॉवर ऑटोमेटला जर तुम्हाला काही ऑटोमेट करायच्या आहे काही गोष्टी, तर तुम्ही मल्टिपल कनेक्टर्स म्हणतो आपण. जसं की SharePoint एक कनेक्टर आहे. म्हणजे SharePointला कोणी आयटम क्रिएट केला, डिलीट केला एखाद्या लिस्टला पर्टिक्युलर किंवा एखादी डॉक्युमेंट लायब्ररी तिथे कोणी डॉक्युमेंट अपलोड केलं. तर हे इव्हेंट आहे ना, की तुम्ही त्या SharePoint लिस्टमध्ये कोणी ॲड, ॲक्टिव्ह डिलीट करतंय. पण त्यामध्ये कनेक्टर काय आहे? तर SharePoint आहे. करेक्ट? आता तुम्हाला एक टेम्प्लेट दाखवलं तुम्ही, की Outlook आहे हे. Outlookला कोणाला तरी मेल आला, तर तो त्यात जर अटॅचमेंट असेल, तर OneDriveला सेव्ह कर. करेक्ट. तर त्याचं पण Outlook हे एक कनेक्टर झालं ना, की की कुठे ॲक्शन होतंय, कुठे काय होतंय, तर Outlookला होतंय. तर त्याला म्हणतात कनेक्टर. SharePointमध्ये कोणी लिस्ट लायब्ररीमध्ये कोणी काही अपडेट करतंय, तर त्याचा कनेक्टर काय आला, त्यावेळेस त्या फ्लोचा SharePoint. तसे भरपूर कनेक्टर्स Microsoftने प्रोव्हाईड केलेले आहे आपल्याला. जसं की डेटावर्स आहे, OneDrive आहे, MS फॉर्म आहे, Microsoft फॉर्म जे Google फॉर्मसारखा आपण वापरतो, Teams आहे. ओके. तर ऑल कनेक्टर्सला यूज केलं तर तुम्हाला दिसेल की Microsoftने किती कनेक्टर्सला म्हणजे कनेक्ट करण्याचे प्रिव्हिलेज तुम्हाला दिलेले आहे. बघा ऑल कनेक्टर्स
हे त्याचे कनेक्टर्स आहे. त्या कनेक्टर्समध्ये 2 टाइप्स येतात. एक नॉर्मल कनेक्टर आणि एक प्रीमियम कनेक्टर. नॉर्मल कनेक्टर म्हणजे तुम्ही बघू शकतात, की SharePointला बघा प्रीमियम नाव येत नाही, पण डेटावर्सला प्रीमियम नाव येतंय. प्रीमियम म्हणजे काय? प्रीमियम म्हणजे जसं की आपण आता हे टेनंट घेतलेलं आहे लिटल बेबी नावाचं. ओके. हे तुम्हाला साइटमध्ये दिसत असेल. हे जे आहे ना, हे लिटल बेबी नावाचं आपण टेनंट घेतलेलं आहे. तर त्याचे आपण पैसे पे करतोय. तर त्याची एक स्पेसिफिक अमाउंट आहे. त्याच्यामध्ये लायसन्सचे प्रकार तुम्हाला अगोदर अमरने सांगितलं असेल आणि तुम्ही एक्सप्लोर केले पण असतील होप सो, की त्याचे प्रीमियम म्हणजे E5, E3 त्यामध्ये काय-काय गोष्टी येतात, कुठल्या गोष्टी मिळतात, हे लायसन्सचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये एक प्रीमियम लायसन पण घ्यावं लागतं आपल्याला जर तुम्हाला हे कनेक्टर वापरायचे असतील तर. लाइक हे डेटावर्स म्हणून आहे बघा, हे शोपॅड आहे, डेटा ॲक्टिव्हेटर आहे. आता तुम्हाला माहिती असेल, की काही-काही गोष्टी एक्सटर्नल असतात. जसं की तुम्हाला एक दाखवतात बघा, हे Adobe क्रिएटर. आता Adobe तुम्ही बघितलंय, की तुम्ही पी ओपन करायला पण वापरतात ना ते. पण त्याच्यावरती पण तुम्हाला काही फ्लो वगैरे बनवायचा आहे, काही कनेक्ट करायचं आहे Adobe पी-डी-एफ रीडरमध्ये. तर Microsoftने प्रिव्हिलेज दिली, की तुम्ही कनेक्ट करू शकता, पण तुम्हाला एक्स्ट्रा अजून प्रीमियम लायसन्स घ्यावं लागेल. आपल्याकडे बेसिक लायसन्स आहे सध्या. पण तुम्हाला त्या गोष्टीला कनेक्ट करायचं असेल, तर अजून प्रीमियम कारण की यांचा बिझनेस काय Microsoftचा सबस्क्रिप्शन बेस्ड बिझनेस आहे त्यांचा. त्यांनी आपल्याला हे प्लॅटफॉर्म बनवून दिलेले आहे. आता तुम्ही बघत असणार SharePoint पण त्यांनी आपल्याला बनवून दिलेलं आहे. पण आपल्याला ते स्वतः यूज करायचं आहे. त्यामध्ये लिस्ट, लायब्ररी आपल्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली तिथं आपल्याला बनवायचं आहे. त्यांनी आपल्याला सबस्क्रिप्शन कसं दिलेलं आहे SharePointचं. लिस्ट, लायब्ररी स्ट्रक्चरचं. पण आपल्याला जाऊन ते डेव्हलप करायचं आहे. बरोबर. त्यामुळे त्यांनी काही प्रीमियम गोष्टी पण दिल्या, तर त्याचे पण आपल्याला पैसे पे करावे लागतात. आपल्याला इन द सेन्स कंपनी पे करतं. कंपनीला ज्या जसे रिक्वायरमेंट असते तसं तो लायसन्सिंग घेतो. ओके. असं तुम्हाला मल्टिपल कनेक्टर दिलंय. तर तुम्हाला मी सांगितलं बघा, एक स्टँडर्ड कनेक्टर असतं, एक प्रीमियम. तुम्ही राइट साइडला बघू शकता. स्टँडर्डला क्लिक केलं मी, तर तो स्टँडर्ड त्याने दिलं, की ज्या आपल्याला आता लायसन्समध्ये आपल्याला मिळालेलं आहे. भरपूर आहे. लॉट्स ऑफ कनेक्टर आणि प्रीमियम कनेक्टरला मी क्लिक करतो. प्रीमियममध्ये तुम्ही बघू शकता, ही लिस्ट ऑफ प्रीमियम कनेक्टर्स मिळाली. ओके. तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेशन विचारला जातो, की क्लाउड फ्लोचे टाइप काय? तर तुम्हाला हे 3 टाइप सांगावे लागतील. ओके. नंतर कनेक्टर काय? तर कनेक्टर म्हणजे तुम्हाला सांगावे लागतील, की 2 टाइपचे कनेक्टर्स आहे. एक प्रीमियम कनेक्टर असतात, एक स्टँडर्ड कनेक्टर असतात. स्टँडर्ड कनेक्टर म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल SharePoints, Outlook, Teams तुम्ही कनेक्ट करू शकता. त्याला म्हणतो आपण स्टँडर्ड कनेक्टर आणि प्रीमियम कनेक्टर म्हणजे काय? तर त्या कनेक्टरला आपल्याला एक्स्ट्रा सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. जस्ट लाइक डेटावर्स म्हणून दाखवलं तुम्हाला, Adobe रीडर म्हणून दाखवलं. ओके. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? काही डाउट्स आहे? सर ते ऑटोमेटेड वर्कफ्लो एकदा तुम्हाला सॅम्पल म्हणून एक ट्राय कर मग एक्झाम्पल दाखवता येईल का? एक एक्झाम्पल नाही तुला पूर्णच सांगणार मी शिकून. फक्त तुला एक समजलं पाहिजे, की पॉवर ऑटोमॅटला पर्यंत कसं जायचं किंवा त्याचा मीनिंग काय आहे? याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतलं मी. तुम्हाला याच्यामध्ये थिअरी आपलं जास्त घेणार नाही आपण. आपण याच्यामध्ये रिअल टाईम प्रॅक्टिकल जास्त घेणार. तुम्हाला मी प्रॅक्टिकल करून दाखवणार. नंतर त्याचे जसं की SharePoint आहे त्याच्यामधले कनेक्टर तुम्हाला मी कसे यूज करायचे, काय करायचे त्याचं डिस्क्रिप्शन सांगत जाईल आणि ते तुम्हाला 1-2 टास्क करून देणार आणि बाकी तुम्हाला मी रिअल टाईम प्रॅक्टिस तुम्हाला करायला सांगितणार. ओके. ओके सर. तर याच्यामध्ये अजून कोणाला डाऊट आहे का? आज एवढं सांगितलं बेसिक. ओके. तर आपण पुढे जाऊ. तुम्हाला एक्झाम्पल अजून बेसिक गोष्टी सांगायच्या आहे नकुल त्यामुळे जे फ्लो वगैरे आहे ना, ते आपण पुढे भरपूर बनवून देणार. पण तुम्हाला अजून हा यूआय काय आहे? याचा पर्पज काय आहे? ओके. याच्यामध्ये तुला फ्लो क्रिएट करायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही कुठे जाऊन करावं लागेल? काही गोष्टी चेक करायच्या असतात. कनेक्टर काय आहे? ह्या कन्सेप्ट झाल्या ना आपल्या 2-3 दिवसात, की तुम्हाला रिअल टाईम प्रॅक्टिकल मी बनवून देणार आणि तुम्हाला त्याचा हँड्स ऑन करायला देणार.
ओके. ठीक आहे. बॅक टू पॉइंट. तर मी माय फ्लोला क्लिक केलं. मी ऑलरेडी एक फ्लो क्रिएट केलेला आहे. मी फ्लोला क्लिक केलं. तर अजून एक यूआय ओपन झाला त्या फ्लोच्या रिलेटेड. त्यामध्ये काय-काय दिसतं आपल्याला? एम्प्लॉयी नेम त्या फ्लो म्हणजे काय हे त्या फ्लोचं नाव आहे. मी सेट केलं होतं. ओके. हे लेफ्ट साइडचं नेव्हिगेशन ॲज इट इज आहे. फक्त तुम्ही हे बघू शकतात. हा एक यूआय हा चेंज झालेला आहे. तर याच्यामध्ये बघा एक एडिट ऑप्शन आहे. तर तुम्हाला समजलं असेल की एडिट म्हणजे काय? त्याला क्लिक केल्यानंतर तो फ्लो एडिट मोडमध्ये मला दिसणार. तर तो फ्लो असा दिसतो एडिट मोडमध्ये. तर एडिट मोडमध्ये गेल्यानंतर मी इथे जाऊन तुम्हाला अजून 2 यूआय याच्यामध्ये. हा जो यूआय याला म्हणतो आपण न्यू मॉडर्न यूआय. जो Microsoftने आता लॉन्च केलाय मागच्या 4-6 महिन्यापूर्वी. याला क्लिक केल्यानंतर एक दुसरा यूआय जातो. म्हणजे फक्त यूआय चेंज आहे. बाकी फंक्शनॅलिटी सेम आहे. तर याला याला म्हणतो आपण की ओल्ड डिझायनर व्ह्यू आणि याला क्लिक केलं तर तुम्हाला चेंज करायचं असलं तर राइट साइडला टॉगल्स आहे. याला क्लिक केल्यानंतर एक न्यू डिझाइनला जातो. त्याचा व्ह्यू हा आहे आणि याला क्लिक केल्यानंतर ओल्डला जातो. ओके. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की वरती नाव आलंय परत याच्यामध्ये. कमेंट्स आलंय, सेव्ह आलंय, फ्लो चेकर आलंय, टेस्ट एंड न्यू डिझायनर. ओके. तर याच्यामध्ये कोणताही फ्लो असला तर त्याच्यासाठी 2 गोष्टी मॅन्डेटरी असतात. आता मी फ्लो सेव्ह केला, पण सेव्ह करण्यासाठी मला 2 गोष्टी ॲड कराव्या लागल्या. तर पहिली गोष्ट असते ट्रिगर पॉइंट. म्हणजे फ्लो तुम्हाला ट्रिगर कधी करायचा आहे. दुसरी असते ॲक्शन, की तुम्हाला एक फ्लो ट्रिगर झाल्यानंतर पुढे ॲक्शन काय घ्यायची त्यामध्ये. तर तुम्ही ह्या फ्लोमध्ये बघू शकतात. माझ्याकडे 2 गोष्टी आहे. एक आहे ट्रिगर आणि एक आहे ॲक्शन. तर लक्षात ठेवा कुठल्याही फ्लोला 2 गोष्टी मॅन्डेटरी असतात. ट्रिगर आणि ॲक्शन. इंटरव्ह्यूला विचारलं जातं, की कुठल्या गोष्टी रिक्वायर असतात पॉवर ऑटोमॅटिक फ्लोसाठी. तर तुम्ही सांगणार, की ट्रिगर आणि ॲक्शन. ते म्हणणार, की व्हॉट इस अ ट्रिगर? तर ट्रिगर म्हणजे काय, की युअर फ्लो कॅन स्टार्ट द मोमेंट. म्हणजे एखादी अशी इव्हेंट, की त्या इव्हेंटला तुमचा फ्लो स्टार्ट होणार. जसं की ह्या केसमध्ये इव्हेंट काय आहे? व्हेन एटॉम इज क्रिएटेड. आणि पुढे ॲक्शन. ॲक्शन म्हणजे काय? की की तुम्ही ईमेल पाठवताय ना, की एक ॲक्शन घेताय ना तुम्ही. तर ॲक्शन व्हिच वी कॅन वॉन्ट आउटपुट. तर त्याला म्हणतो आपण ॲक्शन. तर फ्लोमध्ये मेन 2 टाइप असतात मग. एक आहे ट्रिगर आणि एक आहे ॲक्शन. ओके. मी बॅकला येतो परत. तुम्हाला त्या होम पेज समजून सांगायचं आहे आज. तर बघा एडिटला गेल्यानंतर आपण त्या फ्लोला अ, त्या फ्लोचं नेम नंतर तिथं त्याचा टेस्ट करू शकतो किंवा त्याला त्याचा 2 प्रकारचे यूआय असतात. एक मॉडर्न आणि एक ओल्ड. ओके. त्यानंतर शेअर. तर आता हा फ्लो बघा. ह्या फ्लोचं तुम्हाला दिसत असेल इथं ओनर कोण आहे? पंकज पवार. का तर मी तो तयार केलेला आहे. हाच जर फ्लो जर हर्षदला, सूरजला, अ, शुभमला, रेवतीला कोणाला जर बघायचं असेल तर त्यांना ॲक्सेस नाही सध्या. पण तुम्हाला त्यांना पण शेअर करायचं आहे. तर तुम्ही इथं बघा तुम्ही दिसलं शेअरला तुम्हाला क्लिक करावं लागेल. तर याच्यामध्ये बाय डिफॉल्ट पंकज जो आहे, तो ओनर आहे. त्यामुळे बघा इथे डिटेल्स ऑप्शन नाहीयेत. पण इथं मी नाव टाइप केलं. मला तो शेअर करायचा आहे नकुलसोबत. तर तो त्याला शेअर झाला. मला तो अजून शेअर करायचा एक्स्ट्रा सूरजसोबत. तर मी तो झाला सूरजसोबत. मला करायचंय रेवतीसोबत. ओके. तर आपण काय केलं, पंकजने तो क्रिएट केलेला आहे. पण त्याचा ॲक्सेस आपण ह्या लोकांना दिला. अपार्ट फ्रॉम नकुल, सूरज, रेवती आणि पंकज बाकी लोकांनी जरी माझ्या फ्लोमध्ये जाऊन बघितलं, तरी त्यांना तो फ्लो दिसणार नाही. ओके. आणि ह्या बाकीच्या लोकांना पण तो फ्लो बघायचा असेल, तर त्यांना त्यांच्या अकाउंटने लॉग इन करून माय फ्लोमध्ये जावं लागेल. ओके. तर बघा तुम्ही आता क्लाउड फ्लोमध्ये दिसत होता माझा फ्लो. तर आता माझा फ्लो दिसत नाहीये. का? तर मी तो आता शेअर केलेला आहे मी मल्टिपल लोकांसोबत. तर मी बघा शेअर विथ मी मध्ये क्लिक केलं, तर मला तो फ्लो दिसायला लागलाय. ज्या लोकांसोबत मी शेअर केलेला आहे, त्यांना पण माय फ्लोमध्ये जाऊन
शेअर्ड विथ मी मध्ये बघावं लागेल. ओके. बाकी लोकांसोबत मी शेअर करतो. म्हणजे त्यांना पण वाटलं बघू शकता तुम्ही. दृश्य. ओके. कोणी राहिलं असेल तर बाकी कोणी ऍड करून द्या त्यांना नंतर. तर याच्यामध्ये ओनरशिप म्हणजे आता मी शेअर केलं ना, त्यांना कुठला ॲक्सेस केला? को-ओनरचा ॲक्सेस शेअर केला. नेट लोड होतंय. ओके. तर याच्यामध्ये 2 रोल असतात. फ्लोचा एक प्रायमरी ओनर, की ज्याने फ्लो क्रिएट केलेला आहे. तर ह्या केसमध्ये फ्लो कोणी केलाय? पंकजने. ओके. रोल असतो को-ओनर, की ज्याचा ॲक्सेस मी तुम्हाला बाकी लोकांना शेअर केलेला आहे. को-ओनर. तर को-ओनर म्हणजे काय? तर ॲडिंग एन ओनर गिव्हज देम अ फुल कंट्रोल ऑफ द फ्लो. So make sure you only share with people you trust. They will be able to add, remove other users as a owner, access the run history, and can update, edit and delete this flow. तो को-ओनरला पण एक प्रकारे फुल ॲक्सेस मिळतात, की तो काय करू शकतो त्या फ्लो मधल्या काही ॲक्शन पण ॲड, अपडेट, डिलीट करू शकतो. अदरवाईज ज्या लोकांना ॲक्सेस दिलेला आहे आपण, त्या बाकी लोकांना, तर तो काही लोकांना ॲक्सेस देऊ पण शकतो, ग्रँट पण करू शकतो आणि डिलीट पण करू शकतो. लाइक आता मनोज आला. मनोजला वाटलं, की नाही मला अजून ॲक्सेस शेअर करायचा आहे एखाद्या दुसऱ्या युजरसोबत. तो तो पण यूज करू शकतो. त्याला वाटलं नाही मला डिलीट करायचंय एखाद्या युजरला किंवा मला एखादी ॲक्शन आहे, ती ॲक्शन पण डिलीट करायची आहे. तर तो ते पण करू शकतो. म्हणजे 2 टाइपचे ओनर असतात त्या फ्लोचे. एक असतो प्रायमरी ओनर ज्याने फ्लो क्रिएट केलेला आहे आणि सेकंड रोल असतो को-ओनर, की ज्याला आपण ॲक्सेस दिलेला आहे फॉर फुल कंट्रोल. सो द को-ओनर कॅन अल्सो अपडेट, डिलीट एनी ॲक्शन, एनी युजर परमिशन. ओके. तर कळलं तुम्हाला ओनरशिप 2 टाइपची असते. ती आपल्याला द्यायची असेल तर आपण इथं पण शेअरला क्लिक करू शकतो किंवा इथं तुम्ही टॉपला पण बघू शकता. टॉपला पण शेअरला क्लिक केलं की त्याच पेजला तो रिडायरेक्ट करतो आपल्याला. ओके. सो यू कॅन शेअर युअर फ्लो using the top ribbon of share. Otherwise, in the right section, you can see the co-owner section. So you can set primary owner. Also, you can provide a co-ownership to the anyone. ओके. तर हा आहे को-ओनरचा प्लॅन. नंतर पुढे सेव्ह ॲज. आता हा फ्लो आहे. हा सेम फ्लो तुम्हाला दुसऱ्या नावाने सेव्ह करायचा आहे. तर तुम्ही सेव्ह ॲजला पण क्लिक केलं तर तो फ्लो सेव्ह करू शकता तुम्ही असं वेगळ्या नावाने. म्हणजे आपण म्हणतो ना डुप्लिकेट एंट्री. म्हणजे तुमच्या लॅपटॉपमध्ये एखादी फाईल्स आहे, एखादी फोटो आहे. तर त्याची आपण कॉपी म्हणतो ना, कॉपी बनवून ठेवायची तुम्हाला कुठेतरी किंवा तो यूज करायचा आहे. आता कधी-कधी कसं होणार हा फ्लो बनवून ठेवला. मला सेम फ्लो हवा आहे. फक्त मला लिस्टचा यूआरएल चेंज करायचा आहे. तर मला परत मी पूर्ण डेव्हलप नाही करत बसणार ना हा फ्लो. तर तुम्हाला त्याचा क्लोन हवा आहे. तर तुम्ही सेव्ह ॲजला क्लिक करू शकता. त्याला तुम्ही तुम्हाला वाटलं ते नाव देऊ शकता आणि सेव्ह करू शकता. तुम्हाला करून पण दाखवतो मी. आता हे मी ॲज इट इज नाव ठेवतो. सेव्ह केलं. ओके. तो सेव्ह झाला. आता मी माय फ्लोला गेलो. तर बघा मला त्याची कॉपी दिसली. आता बघा तो मला ब्लर दिसतो म्हणजे त्याची ऑफ मोडमध्ये येतो. नंतर तुम्ही एडिट करून त्यामध्ये चेंजेस करू शकता. तुम्हाला काय चेंजेस करायचे आहेत. ओके. तर आपण आता परत आपल्या फ्लोच्या मेन पेजला येऊ. जे की आपल्याला कंट्रोल चेक करायचे. ओके. तर तुम्हाला कळलं की एडिट करायचं असेल त्या फ्लोमध्ये, एडिट इन द सेन्स त्या फ्लोमध्ये काही चेंजेस करायचे, तर तुम्हाला एडिट आयकॉनला क्लिक करावं लागेल. तुम्हाला तो फ्लो शेअर करायचा आहे कोणासोबत, तर शेअर करण्यासाठी 2 प्रकारचे रोल असतात. ओके. ओनर एंड को-ओनर आणि सेव्ह ॲज म्हणजे काय? त्याची तुम्हाला क्लोन हवा आहे रियूजसाठी. थर्ड आहे डिलीट. तुम्हाला तो फ्लो आहे हा डिलीट करायचा आहे, तर तुम्ही डिलीट करू शकता.
नंतर सेंड कॉपी. हा याचाच प्रकार आहे, की तुम्ही कोणाला काही सेंड करू शकता. नंतर आहे एक्सपोर्ट टू एक्सेल. आता जसं की तुम्हाला म्हटलं हा क्लोन तुम्हाला यूज करायचा आहे, बरोबर? आणि तुम्हाला फक्त त्यामध्ये URL चेंज करायची आहे. पण कधी-कधी असं असतं, की हे जे पॅकेज आहे तुम्हाला वेगळ्या साइटवरती वेगळ्या आता हे टेनंट आहे आपलं. लिटल बेबी नावाचं टेनंट आहे. पण तुम्हाला हीच कॉपी वापरायची आहे वेगळ्या टेनंटला. सपोज तुम्ही वेगवेगळ्या क्लायंटसाठी काम करताय. हा फ्लो काम केला. तर तुम्ही ते सेव्ह ॲज केला तर तुम्हाला ह्या टेनंटमध्येच वापरता येईल ना तो. पण तुम्हाला दुसऱ्या टेनंटला पण वापरायचा आहे. दुसऱ्या क्लायंटच्या किंवा अ, तुमचं एन्व्हायर्नमेंट वेगळं आहे. तुम्हाला एन्व्हायर्नमेंट म्हणून शिकवणार आहे मी. तो इथं मी सेव्ह ॲज केला तर तो त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये वापरता नाही येत. तर त्या केसमध्ये आपण काय करतो, एक्सपोर्ट करतो पॅकेजला. तर ते पॅकेज अगोदर आपल्याला डाउनलोड करावं लागतं. त्याला म्हणतो आपण एक्सपोर्ट डाउनलोड आणि डाउनलोड झाल्यानंतर आपण त्याला इम्पोर्ट करतो. ओके. तर ते तुम्हाला मी डिटेल्समध्ये नंतर सांगणार. फक्त तुम्हाला एक ओळख देऊन देतो, की एक्सपोर्ट का वापरतो आपण? एक्सपोर्ट, इम्पोर्ट नावाची एक कन्सेप्ट आहे. इंटरव्ह्यूला खूप वेळा विचारलं जातात, की तुम्हाला एखादी फ्लो आहे. तो जर फ्लो एका टेनंटमधून दुसऱ्या टेनंटमध्ये टाकायचा आहे किंवा एका एन्व्हायर्नमेंटमधून दुसऱ्या एन्व्हायर्नमेंटमध्ये टाकायचं आहे, तर तुम्ही काय करणार? तर सिंपल ॲन्सर असतं, व्हिच वी कॅन यूज इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट फीचर्स. ते फीचर हे आहे. आता बघा तुम्हाला एक दाखवतो पण मी. ह्या पॅकेजला मी झिपला क्लिक केलं. आज आपण काय करणार आहे, आज उद्यामध्ये फक्त तुम्हाला हे UI पूर्ण समजून सांगणार मी. तुम्हाला प्रॅक्टिस काय करायची आहे, की जे मी सांगितले त्याला क्लिक करून काय दिसते तुम्हाला ते चेक करायचंय. ओके. आता हा नेम इथं आपण नेम टाकू शकतो काहीतरी. अ, इथं टाकू आपण एम्प्लॉयी. पुढे जाऊन आपल्याला 2 प्रकारचा अपडेट आणि क्रिएट आपल्याला क्रिएट करायचा आहे. नंतर एक्सपोर्ट केला. एक्सपोर्ट केल्यानंतर डाउनलोड म्हटलं त्याने फाईल डाउनलोड झाली. बघा ही फाईल डाउनलोड झाली. बरोबर. आता हीच फाईल आपण आता क्रिएटला न्यू क्लिक केलं. मायफ्लोला आलो. मायफ्लोला आल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल इम्पोर्ट नावाचं. दिसलं का इथं? आपल्या फ्लोला काय होतं एक्सपोर्ट होतं. बघा मी डुप्लिकेटमध्ये तुम्हाला दाखवतो ओपन करून. लोड होतंय. बघा आता एम्प्लॉयी ईमेल नावाचा जो होता ना, इथं बघा काय दिसलं? आपण ह्या पेजला आहे. कुठल्या पेजला होतो? माय फ्लोमध्ये गेलो. गेल्यानंतर त्या फ्लोला क्लिक केलं. मग त्या फ्लोचा रिलेटेड इन्फॉर्मेशन ओपन झालं. जसं की त्याचं नाव, ओनर वगैरे बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपोर्ट ऑप्शन दिसलं. तर आपण हे पॅकेज ॲपला क्लिक केल्यानंतर काय आलं? ही जी एम्प्लॉयी ईमेल आहे, याचं पॅकेज त्याचं एक्सपोर्ट झालं म्हणजे डाउनलोड झालं. आता हेच तुम्हाला लेट्स अझ्युम वेगळ्या एन्व्हायर्नमेंटला किंवा वेगळ्या टेनंटला टाकायचं आहे. तर तुम्ही काय करणार? त्याच्या पॉवर ऑटोमेटला जाणार. गेल्यानंतर माय फ्लोला क्लिक करणार. तर टॉपला बघा तुम्हाला काय दिसतंय न्यू फ्लो, इम्पोर्ट फ्लो. आपल्याला न्यू नाही करायचं आहे. आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे. बरोबर? तर आपण इम्पोर्ट पॅकेजला क्लिक केलं. ओके. तर त्याने विचारलं आपल्याला, की तुम्हाला फाईल अपलोड करायची. आपण अपलोडला क्लिक केलं. डाउनलोडमध्ये गेलं असणार ते. तर बघा इथं दिसतंय का तुम्हाला एम्प्लॉयी म्हणून. याला क्लिक केलं. पूर्ण फाईल. झिप फोल्डर तयार होतं. ते बघू शकता तुम्ही. हे चेन दिसते तुम्हाला झिप फॉर्मॅटमध्ये. ओपन. अपलोडिंग होतं इथं. नंतर तुम्हाला दिसत असेल, की इथे अपलोडिंग चालू आहे. हे काही इट्स टेक फ्यू मिनिट टू अपलोड पॅकेज. पॅकेज वॉज अपलोडेड सक्सेसफुली. नंतर त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल पॅकेजची इन्फॉर्मेशन ते देते. तुम्ही क्रिएट कधी केला. त्या पॅकेजचं नाव बघा आपण एम्प्लॉयी लिहिलं होतं. एन्व्हायर्नमेंट आपण काही सिलेक्ट केलं नाही. डिस्क्रिप्शन पण आपण टाकलं नाही. त्यामुळे याने दाखवलं. त्यामध्ये नंतर त्याने दाखवलं, की तो फ्लो तुम्ही क्रिएट करताय. नंतर डेटा सोर्स. आता बघा हे माझ्या अकाउंटचा डेटा सोर्स वापरलेला मी पंकज. त्यामध्ये SharePoint एक कनेक्शन होतं व्हेन आयटम इस क्रिएटेड. नंतर दुसरं कनेक्शन होतं, की ईमेल्स गेला पाहिजे. तर ईमेल कनेक्शन. आता बघा तुम्हाला इथं रेड दिसतं आहे. तर इथं आपल्याला फक्त काही नाही क्लिक करावं लागेल. म्हणजे आपण कनेक्शन त्याला एस्टॅब्लिश करतोय, ॲक्टिव्ह करतोय. बघा आता क्रॉस आला म्हणजे ॲक्टिव्ह झालं. याला रेडच आहे अजून. याला पण क्लिक केलं, सेव्ह केलं. आता हे कनेक्शन फिक्स झाले. इथं नाव पण आलं असेल तुम्हाला आता बघा हे.
सेट ड्युरिंग इम्पोर्ट पंकज झाला, इम्पोर्टला क्लिक केलं. तर बघा इम्पोर्टिंगची प्रोसेस पण चालू आहे. तुम्हाला इथं दिसतंय इम्पोर्ट युअर पॅकेज. पॅकेज इम्पोर्ट पण झालं माझं. बघा आता पूर्ण सक्सेस दिसते मला. ऑल पॅकेज युसेस वर सक्सेसफुली इम्पोर्टेड. आता मी ओपन फ्लोला क्लिक करणार, तर तो फ्लो मला दिसेल इकडे. मी याला ओल्डमध्येच ठेवतो. ओपन करतो. ओके. बघा त्या पॅकेजला आपण नाव दिलं होतं एम्प्लॉयी. पण आपण त्याचं नाव एम्प्लॉयी ईमेलच आहे आतमध्ये, पॅकेजच्या आतमध्ये. तो ईमेल ॲज इट इज आपल्याला मिळाला. म्हणजे जसं की आता मी परत माय फ्लोला क्लिक करतोय, तर मला 2 फ्लो दिसताय. एक मी बघा सेव्ह ॲज कॉपी म्हटलं होतं. तो एक फ्लो तयार झाला. नंतर दुसरा फ्लो मी इम्पोर्ट एक्सपोर्ट केलेला. तो फ्लो दिसला. माय फ्लोला क्लिक केलं. ओके. ओके. बघा माय फ्लोला क्लिक केलं तर अ, याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं शेअर्ड विथ मीमध्ये आपल्याला मेन आपला फ्लो आहे, जो मी बनवलेला आहे आणि जो तुम्हाला ॲक्सेस शेअर केला आहे. ओके. त्यानंतर आपण काय केलं होतं सेव्ह ॲज कॉपी केलेलं, तर तो पण आपल्याला इथं दिसायला लागला माय क्लाउड फ्लोमध्ये. करेक्ट. आणि दुसरी मेथडने आपण केला होता इम्पोर्ट एक्सपोर्टने. तर तो पण मला इथं दिसायला लागला. ओके. तर तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील. आता आपण बॅक टू परत आपल्या टॉपिकला जाऊ. शेअर्ड विथ मी ईमेलला. ओके. तर आता हे यूआयमध्ये आपण चेक केलं आतापर्यंत एडिट, शेअर, सेव्ह ॲज. सेव्ह ॲजमध्ये तुम्हाला सांगितलं मी, की त्याचा क्लोन तयार होतो, डिलीट होतो. सेंड कॉपी पण तसंच आहे. नंतर एक्सपोर्टला पण तुम्हाला आता मगाशी करून दाखवलं मी, की एक्सपोर्टमध्ये जायचं, नंतर त्याचं पॅकेज इम्पोर्ट करायचं. ओके. ते झालं. नंतर प्रोसेस मायनिंग हा प्रिव्ह्यू. हे नवीन फीचर Microsoftने इंट्रोड्यूस केलेलं आहे, की म्हणतो ना आपण, की त्या एखादी प्रोसेस असल्या आपल्याकडे तर त्याचा आपण म्हणजे आता हे सध्या म्हणतो ना प्रिव्ह्यू म्हणजे काय ते टेस्टिंग मोडमध्ये चालू आहे Microsoftचं. ते जर सक्सेस झालं, ओके. तर त्याला एक सेटअप करावा लागतो. तर ते आपण आता काही बघू नये. कारण की हा एक म्हणतो ना एक एक्सपर्ट लेव्हलचा पार्ट आहे, की ज्यामध्ये आपण एक आपली प्रोसेस मायनिंग करतो. नंतर आहे एनालिटिक्स. एनालिटिक्स म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे एनालिटिक्स म्हणजे त्या फ्लोच्या रिलेटेड काहीतरी ॲक्टिव्हिटी असणार बाबा. त्याला यूज किती केला, तो किती वेळा फेल झाला, किती वेळा सक्सेस झाला. तर त्याचं एक एनालिटिक्स मिळतं. आता सध्या आपण इथं फ्लो तयार केला नाही, तर आता एनालिटिक्स काहीच नाही आपलं. कारण की आपण त्याला युजच नाही केला ना. तुम्ही बघू शकता इथं आपण फिल्टर लावू शकतो. लास्ट 30 डे, 40 डे, 7 डेज. आता सध्या याच्यामध्ये एक पण ॲक्शन नाही. का आता आपण काही फ्लो आता जस्ट क्रिएट केलाय ना, त्यामध्ये काही एनालिटिक्स तयार होणार नाही. एनालिटिक्समध्ये काय आहे, की त्याचा युजेस किती आहे, त्याच्यात एरर किती आले, किती वेळा एरर आला, ॲक्शन्स तुम्ही कशा वापरल्या, किती वापरल्या. तर एक त्याचं एक ओव्हरव्ह्यू म्हणजे एनालिटिक्स. ओके. नंतर आहे टर्न ऑन, टर्न ऑफ. टर्न ऑफ म्हणजे काय, की फ्लो तुम्ही बनवलाय पण तुम्हाला तो यूज नाही करायचा. त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, त्याला टर्न ऑफ करणार आणि ज्या यूज आता बघा तुम्ही आता स्टेटस काय आता हा फ्लो आहे. त्या फ्लोच्या डिटेल्समध्ये काय दिसतंय तुम्हाला? त्या फ्लोचं नाव दिसतंय. प्रायमरी ओनर पंकज दिसतोय. हे डिटेल्समध्ये. हा जो गॅप हा जो आहे ना एवढा पार्ट ह्याच्यामध्ये बघा. त्या फ्लोचं नाव दिसतंय, प्रायमरी ओनर काय आहे आणि एक स्टेटस म्हणून दिसतंय तुम्हाला. त्या बाकी गोष्टी तर आहेच. क्रिएट कधी केलेला आहे, त्याची डेट, लास्ट मॉडिफाय आपण कधी केला ते, टाइप, ओके. आणि हा प्लॅन काय आहे? तर फ्लो रन ऑन द ओनर प्लॅन. म्हणजे हा प्लॅनचा टाइप आहे. पण तुम्ही हा एक कॉलम बघत असाल स्टेटस ऑन. याचं स्टेटस ऑन असल्यामुळे काय होतंय, की हा युजमध्ये म्हणजे आता जरी आपण त्याच्यामध्ये ॲक्शन ॲड केली ना लिस्टमध्ये, तर लगेच तो फ्लो क्रिएट स्टार्ट होणार आणि ईमेल सेंड होणार. म्हणजे त्याचं स्टेटस कशामुळे? ऑन असल्यामुळे. तर तुम्हाला याचं ऑफ करून ठेवायचं. तर बघा याला ऑफ मी क्लिक करतोय. तर याचं स्टेटस बघा चेंज झालं ऑफ. म्हणजे आता काय होणार, मी याच्यामध्ये किती आयटम क्रिएट केले ना, तरी मास्टर लिस्टमध्ये, तरी माझा एक पण फ्लो ट्रिगर नाही होणार. का? तर मी याचं मोड स्टेटस ऑफ करून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकतात जे आपण 2 फ्लो आपण एक सेव्ह ॲज केलाय आणि एक इम्पोर्ट एक्सपोर्ट केलाय ना, तर त्याचं पण बघा तुम्ही हा ब्लर दिसतोय. का दिसतोय माहिती आहे तुम्हाला? तर याचं स्टेटस पण ऑफ आहे बाय डिफॉल्ट. बघा आता मी तुम्हाला हे कॉपी याला क्लिक करतो. तर बघा तुम्ही बाय डिफॉल्ट बघू शकता त्याचं स्टेटस काय ऑफ. तुम्हाला काय करावं लागेल त्याला एडिट करून त्याचे कनेक्शन चेक
जे आहे ते चेंज करावे लागतील आणि त्याला परत ते स्टेटस ते ऑन करावं लागेल. सो यू कॅन यूज इट. ओके. तर आपण मी याला परत ऑफ करतो. कोणाला? आपला जो मेन होता त्याला. ओके. ऑन झाला. तर तुम्हाला टॉप रिबनमध्ये ज्या गोष्टी त्या सगळ्या कळल्या असतील. एडिट, शेअर, सेव्ह ॲज, डिलीट, एक्सपोर्ट, इम्पोर्ट, एनालिटिक्स, टर्न ऑफ, टर्न ऑफ. ओके. हा तुम्हाला क्लिअर केला मी टॉपिक. नंतर डिटेल्समध्ये तुम्हाला हा क्लिअर केला. याच्यामध्ये फ्लोच्या डिटेल्स असतात. तुम्हाला चेंज जर करायचं असेल फ्लोचं नाव, तर तुम्ही इथे एडिटमध्ये क्लिक करू शकता. लेफ्टला बघा तुम्ही दिसेल. त्याचं नाव तुम्ही चेंज करू शकता. डिस्क्रिप्शन टाकू शकतात. ओके. ओनरशिप तुम्ही बघू शकतात एडिट करून. नंतर तुम्हाला को-ओनर शिकवलं मी. को-ओनरशिपमध्ये काय आहे? नंतर कनेक्शन आहे. कनेक्शन म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं होतं मी, की अ, त्यामध्ये कनेक्टर असतात वेगवेगळे. एक स्टँडर्ड, एक प्रीमियम. त्या कनेक्टर आउटलुक्स, टीम्स वगैरे व्हॉटएव्हर काहीतरी असतं. त्याच्यामध्ये बघा आपण या फ्लोमध्ये कोणकोणते कनेक्टर्स यूज केलेले आहे? तर SharePoint केलेलं आहे. म्हणजे SharePointमध्ये आपण एखादी त्या लिस्टमध्ये काहीतरी आयटम क्रिएट करतोय ना, तर त्या मोमेंटला आपण SharePoint वापरलेलं आहे कनेक्टर. म्हणून तर बघा SharePoint दिसतंय. नंतर आपण ईमेल गेलाय पंकज नकुलला. तर त्यासाठी आपण आउटलुक वापरलाय ना, तर त्यामध्ये 2 कनेक्शन दिसतंय आपल्याला. ओके. तर तुम्हाला हा डिटेलचा पार्ट कळला, कनेक्टरचा पार्ट कळला, ओनरचा कळला. ओके. नंतर हे प्रोसेस मायनिंग तुम्हाला म्हटलं होतं बघा, त्यामध्ये प्रोसेस मायनिंग म्हणजे काय, की आपण मायनिंग करायचं त्या गोष्टीमध्ये काय-काय त्यामध्ये. जसं की आता भरपूर गोष्टी. आपण त्यात काही वळू नये आता. ज्या इम्पोर्टंट आहे त्याच बघू. जसं की आता बघा हा फ्लो रन केलेला आहे ना मी. त्याच्यामध्ये आपण मल्टिपल फ्लो रन करणार, तर त्याचा एक एव्हरेज टाईम पडतोय. 1 सेकंड लागतो याला फ्लो रन व्हायला. ओके. नंतर हा एक मेन पार्ट आहे. हिच्यावरती आपण येऊ आता. की बघा तुम्हाला हा फ्लो दिसतोय ना, आता बघा एकच वेळा रन झालाय ना, एकच वेळा आपण रन केलेली हिस्ट्री. तर आपल्याला काय दाखवतो तो याला म्हणतात आपण रन हिस्ट्री. जसं तुम्ही SharePoint लिस्टमध्ये बघितलं होतं बघा व्हर्जन हिस्ट्री. ओके. तर व्हर्जन हिस्ट्री म्हणजे काय होतं मला कोणी सांगेल का, की व्हर्जन हिस्ट्री काय होती SharePointची? व्हॉट इस व्हर्जन हिस्ट्री? एनीवन? सिंपल लँग्वेजमध्ये सांगा किंवा तुम्हाला काही डेफिनेशन माहिती असेल ते सांगा, की व्हॉट इस व्हर्जन हिस्ट्री? रेवती? जेव्हा आपण एखादा कॉलम अपडेट करतो तेव्हा व्हर्जन हिस्ट्रीमध्ये त्याचा टाइम आणि आपण काय अपडेट केलंय ते सगळं तिथे मेन्शन होतं. ओके. अजून कोणाला सांगायचं आहे का? हर्षद? नो सर. अ, अ, काय व्हर्जन हिस्ट्री म्हणजे काय मला सांग? बघितलाय का तो व्हिडिओ किंवा लेक्चरला होता का त्या? हो सर. तर काय होतं व्हर्जन हिस्ट्री म्हणजे काय होतं? काय ट्रॅक होतं तिथं? नकुल? सूरज? दोघीपैकी कोण सांगणार? व्हॉट इज व्हर्जन हिस्ट्री? एक सिनारिओ सोबत थोडं सांगू शकतो सर. व्हेन वी क्रिएट अ लिस्ट, ज्यावेळेस आपण एक लिस्ट क्रिएट करतो त्यावेळेस एक पहिली ज्यावेळेस आपण क्रिएट करतो त्यावेळेस इट्स अ व्हर्जन 1. बट आपण ज्यावेळेस त्याच्यात काही मायनर चेंजेस करतो, सो त्या ऍक्शनला जी ऍक्शन केली आपण त्याला अपडेट म्हणजे ते दाखवतं की दिस इज द प्रिव्ह्यू ऑफ युअर प्रिव्हियस ऍक्शन. सो ते व्हर्जन तिथे अपडेट होतं लाईक रिअल टाइम की 1.1 होऊन जाईल आता. ओके. करेक्ट. आणि करेक्ट, करेक्ट. सपोज आता ही रिक्वेस्ट रेज केली ना, त्याच्यामध्ये व्हर्जन हिस्ट्रीमध्ये आपल्याला कळणार, की पंकजने एक हिस्ट्री क्रिएट केली. त्यानंतर उद्या उठून सूरज आला. त्याने इथं चेंज केला, ईमेल आयडी चेंज केला. तर त्याच्यामध्ये सेकंड एंट्री पडणार अलोंग विथ डेट, की सूरजने त्यामध्ये काय केलं. सेम ती जी ना, सेम कन्सेप्ट आहे ती इकडे आहे, की हा जो फ्लो आहे ना, की तो फ्लो रन झाला. सपोज आता मगाशी आपण फ्लो रन केला, तर बघा आपल्याला त्याची डिटेल्स आली इथं. कधी स्टार्ट झाला? जानेवारी 2, 7:50 AM. ओके. म्हणजे हा एक काय आला त्याचा डेट आणि टायमिंग आला. नंतर त्याचं ड्युरेशन, की त्याला वेळ किती लागला? तर 1 सेकंद. तर त्याचं स्टेटस काय आहे? तर तो सक्सेसफुली झाला. तर समटाईम्स फेल पण होणार ना. जर तुम्ही काही गोष्टी प्रॉपर ॲड नाही केला, तर फेल पण होणार. तर व्हर्जन हिस्ट्री म्हणजे काय? तर प्रत्येक मोमेंटला म्हणजे ह्या आता आपण हा आपला फ्लो ह्या लिस्टला आहे. तर याच्यामध्ये कोणी येणार एंट्री ॲड करत जाणार. तर
फ्लो इथे ट्रिगर होणार आणि त्याची हिस्ट्री इथे ट्रॅक होत जाणार. आता मगाशी आता जर कोणी ट्रेस केला तर इथं काय येणार, परत सेम एंट्री पडणार आहे की जॅन टू टायमिंग आताचा 8:30 आणि ड्युरेशन काय आणि स्टेटस काय. तर त्याला म्हणतात त्या व्हर्जन हिस्ट्री. व्हर्जन हिस्ट्री ऑफ एनी पॉवर ॲटोमेट फ्लो. आपला फ्लो कुठला आहे, एम्प्लॉई ईमेल. Hello. तर एम्प्लॉई ईमेलची आपल्याला इथं व्हर्जन हिस्ट्री दिसणार. इथं एडिट कॉलम म्हणून पण आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही आयडी टायटल वगैरे, आता तुम्हाला ट्रॅक ठेवायचं आहे की जसं की एक्झाम्पल एम्प्लॉयचा ईमेल आहे. तर बघा तुम्हाला ईमेलने पण इथं दिसणार की त्या टेबल जो व्हर्जन टेबल आहे त्यामध्ये. ओके. आणि रिफ्रेश, हे काय रिफ्रेशचं एक बटन आहे की त्याला केल्यानंतर तर समटाइम्स काय होतं की फ्लो ट्रिगर होतो. जसं की आपण एखाद्या पेजला रिफ्रेश करतो, अपडेटेड व्हॅल्यू आपल्याला मिळते. सेम तसं एक रिफ्रेश आहे. आणि दुसरं आहे ऑल रन. आता बघा ह्या स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसतंय, ह्या पॉवर ॲटोमेट फ्लोच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी दिसतात तुम्हाला. करेक्ट. डिटेल्स दिसताय, कनेक्टर दिसताय, कोनर दिसताय, रन हिस्ट्री दिसते. पण तुम्हाला फक्त हे टोटल रन हिस्ट्री तुम्हाला फक्त बघायचे. तुम्ही ऑल रन्सला क्लिक केलं की तुम्हाला फक्त रन हिस्ट्रीचं पेज ओपन होणार. ओके. तर त्यामध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ म्हणजे हिस्ट्री दिसणार इकडे काय काय. ओके. मी बॅक जातो परत. ठीक आहे. तर जे UI होम पेज आहे ना, ते आपण एक्सप्लोर केलंय. तर तुम्हाला टास्क हे असणार की आज मेजर टास्क नसणार, फक्त तुम्ही एक समजून घ्या हा UI काय आहे. इथे रिडायरेक्ट कसं करायचं, होमला काय, क्रिएटला काय असतं. ओके. माय फ्लो मध्ये काय आहे, ज्या गोष्टी तुम्हाला मी समजून सांगितल्या. एडिट, आता ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना एक फ्लो मी बनवून दिलेला आहे, तर त्यामुळे तुम्हाला रेफरन्ससाठी होऊन जाईल की तुम्ही कुठे कुठे काय काय चेक करू शकता. तर तुम्हाला हे एक्सप्लोर करायचं सगळं आज. एकदम सिम्पल म्हणतो ना आपण, तुम्ही तासभर जरी दिला तरी भरपूर आहे. पण तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या. फर्स्ट डे त्यामुळे तुम्हाला काही हेवी टास्क नाही देते, फक्त तुम्हाला अंडरस्टँड करायचंय. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मी शिकवल्या ते तुम्ही करून पण बघा. सेव्ह एज कॅप कॉपी किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट, किंवा तुम्हाला वाटलं हे एडिटला करा, फ्लोचं नाव चेंज करा, तर करा तुम्ही. एडिटला त्याला ऑन ऑफ करून बघा. ओके. त्याचं एखादी ओनर आहे तो तुम्ही चेंज करून बघा. ओके. नंतर एक लास्ट पॉइंट तुम्हाला सांगतो मी की आपण रन हिस्ट्रीला, आता मी याला क्लिक केलं तर त्याच्या रन हिस्ट्रीचं तुम्हाला तो एक डिटेल्स दाखवणार. त्या डिटेल्समध्ये टॉपमध्ये काय दिसतं तुम्हाला, त्याचा एक नाव दिसतंय, त्याचा एक टायमिंग दिसतोय, त्याला तुम्हाला रिसबमिट करायचंय की त्याला एडिट करायचंय किंवा डिझायनर मध्ये ओपन करायचंय, आणि त्याचं स्टेटस की युअर फ्लो रन सक्सेसफुली. तर बघा तुम्ही इथं ग्रीन टिक दिसत असणार तुम्हाला, म्हणजे हे सक्सेसफुल झालंय. जर याच्यामध्ये एखादी ऍक्शन जर सक्सेस झाली नसती तर इथं रेड टिक आला असता. तर व्हर्जन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला हे पण दिसतं. याला क्लिक केलं की तुम्हाला याच्यामध्ये इनपुट काय आणि त्याला आउटपुट काय मिळालंय ते मिळतं. आणि परत त्याला क्लिक केलं की याच्यामध्ये पण बघा, आपण एक 2 भाग असतात. कुठलाही एक, आता तुम्हाला म्हटलं मी ट्रिगर आणि ऍक्शन 2 पॉइंट असतात. तर आपल्यामध्ये व्हेन आयटम इज क्रिएटेड ट्रिगर आहे आपला, आणि सेंड एनिमल हा ऍक्शन आहे. तर प्रत्येक ट्रिगर आणि ऍक्शन मध्ये 2 पार्ट असतात. एक असतो इनपुट, दुसरा असतो आउटपुट. आता इनपुट मध्ये आपण त्याला काय दिलं होतं, इनपुट मध्ये तर त्याला आपण दिला होता साईट ऍड्रेस दिला होता. ओके. आणि त्याला त्या लिस्टचं नाव दिलेलं होतं. करेक्ट. आता लिस्टमध्ये तुम्हाला माहित असेल त्या लिस्टला पण एक आयडी बनतो, त्याला म्हणतो आपण GUID. तो आयडी इथं दिसतोय आपल्याला. ओके. तर हा आपण इनपुट दिला होता. आणि आउटपुट म्हणजे काय, तो आयटम जो क्रिएट झाला त्याचा आपल्याला त्याने आउटपुट दिलं. जसं की आउटपुट काय द्यायला पाहिजे त्याने आपल्याला, आता मी ही रिक्वेस्ट रेज केली आहे. आउटपुटमध्ये त्याने मला काय दिलं पाहिजे, मला त्यानं दिलं पाहिजे की एम्प्लॉयचं नाव तुम्ही नकुल टाकलंय, एम्प्लॉय आयडी 001 टाकलाय. ही रोची सगळी इन्फॉर्मेशन त्याने मला कशामध्ये दिली पाहिजे, मला माझ्या आउटपुटमध्ये. का बरोबर. आता मी बघा आउटपुटला क्लिक करतोय, तर त्याने मला हे आउटपुट दिलेलं आहे. हा एक 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 म्हणतो ना, एक डेटा टाइप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे काहीच कळत नसेल, पण तुम्ही जर बघितलं ना मायक्रोमध्ये, जसं की आता बघा या लिस्टमध्ये आपण काय केलं, एम्प्लॉय नेम कॉलम आहे आपलं, एम्प्लॉय आयडी. तर मी इथं आलो, मी याला कंट्रोल F मध्ये सर्च केलं, मी नकुल कुठेतरी नाव टाकलं होतं, नकुल सर्च केलं, दिसलं का तुम्हाला नकुल नाव. तो कॉलम काय होता, त्याने
इंटरनल नेम त्याचं टायटल असेल. म्हणून तर मला इथं पॉवर ऑटोमेटमध्ये सगळं इंटरनल नेम दाखवतं. आता याने एम्प्लॉयी नेम केलं. हे काय एम्प्लॉयी नेम डिस्प्ले नेम आहे. पण त्याच्या बॅकएंडला टायटल आहे त्याचं इंटरनल नेम असणार. तर पॉवर ऑटोमेट काय करतो कधी इंटरनल नेम दाखवतो. तर बघा त्या आयटमच्या रिलेट तुम्हाला दिसत झालं. ही इथून सुरू झालं बघा बॉडीपासून. या बॉडीपासून स्टार्ट झालं. ओके. आणि इथून बघा तुम्ही त्याचा आयडी दिसणार तुम्हाला. आयटमचा आयडी तुम्हाला माहिती आहे आयडी बाय डिफॉल्ट असतो. ओके. आयडी 5 आहे. टायटल नकुल. एम्प्लॉयी आयडी आपण टाकलेला 001. त्याचा ईमेल आपण टाकलेला. फोन नंबर, डिपार्टमेंट. ओके. डिपार्टमेंटमध्ये बघा तुम्हाला दिसेल. हे इथं बघा. आता ही चॉईस कॉलम आहे. त्यामुळे त्याचा चॉईस कॉलम थोडा नंतर तुम्हाला सांगेल मी उद्या, की प्रत्येक डेटा टाइपचं काय असतं. पण तुम्हाला कळलं असेल, की जिथं चॉईस कॉलम आहे तिथं बाबा असं काहीतरी आलेलं आहे लांब-लांब. तर बाकी ठिकाणी बघा फक्त टायटल आलंय नकुल. एम्प्लॉय हे. पण हा चॉईस कॉलम असल्यामुळे बघा हे इथं असं काहीतरी लांबलचक काहीतरी आलेलं आहे बाबा. एवढं. ओके. आता हे 6 आलं इथं डिपार्टमेंट म्हणजे बघा व्हॅल्यू तुम्ही इथे लीगल सिलेक्ट केली आपण. तर त्याचे रिलेटेड त्यांनी सांगितलं, की बाबा तुम्ही आयडी 6 म्हणजे त्या चॉईस कॉलम मध्ये समजा 8 आयटम आहे. त्यापैकी तुम्ही 6 नंबरचं व्हॅल्यू सिलेक्ट केली म्हणजे त्याचा आयडी 6 आहे. पण ती व्हॅल्यू काय लीगल म्हणून तुम्ही काहीतरी सिलेक्ट केली. ओके. म्हणजे ते डिपार्टमेंट आहे. नंतर हे दुसरं आहे की जॉब टायटल. जॉब टायटल आपण कुठलं सिलेक्ट केलेलं आहे प्रोक्युरमेंट ऑफिसर. ओके. आपण परत बॅक. तर तुम्हाला हे कळलं ना, की त्या फ्लो मध्ये 2 टाइप असतात इनपुट, आउटपुट. इनपुट म्हणजे आपण दिलेलं, ज्याला आपण आता साइट ऍड्रेस दिला होता आणि लिस्ट नेम दिलं होतं. आउटपुट मध्ये त्याने आपल्याला हे दिलं. सेम सेंड ईमेल मध्ये पण आपण त्याला इनपुट दिलं होतं, त्याने आपल्याला एक आउटपुट दिलं. इनपुट मध्ये मी काय दिलं होतं, त्याला म्हटलं होतं मी बाबा ईमेल सेंड कर कुणाला, नकुल आणि पंकजला. आणि त्याचा सब्जेक्ट ठेव हा न्यू आयटम क्रिएटेड आणि बॉडी मध्ये पण हेच ठेव. ओके. आणि आउटपुट मध्ये पण त्याने आपल्याला कळेल की आउटपुट मध्ये त्याने काय दिले तर सेम फाईल आली आउटपुट मध्ये. तर आउटपुट मध्ये पण तुम्ही बघू शकता की त्याने आपल्याला काय दिलं पाहिजे सब्जेक्ट दिला पाहिजे काहीतरी बाबा सब्जेक्ट काय दिला पाहिजे कुठेतरी आपण बघा हे सर्च करू इथं कंट्रोल F कंट्रोल F एक मिनिट बघू आपण फ्लो अच्छा हे दिस सॉरी काय काय दिलंय याने पॅरा रिस्पॉन्स सर आवाज नाही येते तुमचा. आवाज नाही येते का? हॅलो हॅलो आता येतोय? हो येतो येतो. ओके. तर थोडक्यात ते आपल्याला आउटपुट दाखवतं. ईमेल्स मध्ये तो टाइम त्याने बाकी गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या आपण नेक्स्ट सेशन मध्ये चेक करू. तोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी एक्सप्लोर करा. टाइम ऑलमोस्ट झालेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही हे होम पेज चेक करा की याच्यामध्ये क्लाउड फ्लो कुठे असतो काय असतो याची टाईप काय आहे तुम्ही थोडं बघा की हे टाईप म्हणजे काय असतात. हे होम पेजला तुम्ही एक फॅमिलियर व्हा की तुम्हाला म्हणतो ना की असं थोडं अवघडल्यासारखं नाही थोडं इझी वाटायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही फक्त एक टाइम स्पेंड करा. तुमचं टास्क हेच आहे आज की तुम्ही ते मागच्या शेअर पॉईंटचं काय ज्यांचे रिमेनिंग टास्क आहे त्यांनी करा. प्लस याला थोडं फॅमिलियर करा. याला इथं क्लिक करा. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मी एक्सप्लोर करायला सांगितलं त्या म्हणजे चेक करा की एडिटमध्ये काय शेअर काय ऍक्सेस कोणाला देऊन बघा. त्याला एडिट करून याचं नाव घेऊ चेंज करून बघा. फक्त डिलीट नका करा. कारण की बाकीच्यांना पण ते बघावं लागेल. तर हिस्ट्रीमध्ये मी काहीतरी दाखवलं तुम्हाला ते चेक करा. ओके. तर हा तुमचा होमवर्क झाला की तुम्हाला फक्त ते UI सोबत फॅमिलियर व्हायचं. ओके.